नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती यांच्या निवडी पूर्ण झाल्या असून नव्याने निवडून आलेले सदस्य विकास कामांच्या नियोजनाला लागले आहेत। अनेक वर्षांनंतर निवडणुका झाल्याने प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी सदस्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्या वर्षा सचिन कांबळे आणि टाकळी पंचायत समिती गणाच्या सदस्या रिदा सुलेमान मुजावर यांनी टाकळी येथे आढावा बैठक घेतली। विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा, अडचणी आणि स्थानिक प्रश्न जाणून घेऊन प्राधान्याने कामे करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीदरम्यान टाकळी येथील नागरिकांनी गावातील विविध समस्यांचा पाढा मांडला। या सर्व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन सचिनदादा कांबळे आणि सुलेमान मुजावर यांनी दिले। म्हैसाळ जिल्हा परिषद गटात शिक्षण, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला जाणार असून त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यांनाही सुरुवात करण्यात आली आहे। आढावा बैठकीनंतर सदस्यांनी टाकळी येथील आरोग्य उपकेंद्र तसेच पाणंद रस्त्याची पाहणी करून संबंधित कामांचा आढावा घेतला। यावेळी म्हैसाळ जिल्हा परिषद सदस्या वर्षा सचिन कांबळे, पंचायत समिती सदस्या रिदा सुलेमान मुजावर, टाकळीच्या सरपंच हिना नदाब, बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे, टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर तसेच टाकळी येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या वेळेला निवडणुकीचा प्रचार सुरू होता त्यावेळेला लोकांच्या मतदारांच्याकडे गेल्यानंतर ज्या काय मतदारांच्या अडीअडचणी असतील, ज्या समस्या असतील आपल्या भागातील, त्या भागातील समस्या या ठिकाणी आम्ही निवडून आल्यानंतर आपल्यापर्यंत पोचून त्या समस्यांची जी काय निराकरण करायचं आहे आणि प्रत्येक 3 महिन्यातून एकदा आपण आपल्या मतदारसंघामधील जी काय गावं आहेत त्याच्यामध्ये टाकळी, सुभाषनगर, बड्डी, बोरवाड आणि म्हैसाळ या भागातील या गावातील आपल्या लोकांच्या पर्यंत आपण स्वतः पोचून निवडणूक झाली, विजय झालो, गुलाल लागला, जल्लोष केला आणि विषय संपला असं न करता आपण लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे। लोकांच्या ज्या काही समस्या असतील, आज लोकांच्या रस्त्याच्या समस्या आहेत, सगळ्यात महत्त्वाचा विषय पाण्याचा विषय आहे, त्याच्यानंतर गटरीचा विषय आहे, त्याच्यानंतर आपल्या गावात जे आरोग्य उपकेंद्र आहे त्या आरोग्य उपकेंद्रामध्ये काय अडचणी आहेत, त्यांच्याकडे अडचणी आहेत पण निधी नाही अशी परिस्थिती निर्माण असेल। आपल्या गावामधील जिल्हा परिषद शाळा, आपल्या भागातील अंगणवाड्या आणि एकंदरीत ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील, शेताकडे जाणारा रस्त्याचा विषय आहे, पाणंद रस्त्याचा विषय आहे, लोन नाही अशा या सगळ्या समस्यांचा विषय घेऊन आपण लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे आणि त्यावरती मार्ग काढायला पाहिजे। यासाठी आज जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी टाकळी ग्रामपंचायतमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि या आढावा बैठकीच्या निमित्तानं टाकळी गावच्या सरपंच मॅडम, टाकळी गावचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते, महिला मंडळांच्या आपल्या बचत गटातील महिला, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आणि गावातील तरुण कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आमची भूमिका अशी आहे की जिल्हा परिषदेमार्फत जो काही निधी मिळणार आहे आम्हाला आणि पंचायत समितीमार्फत जो काही निधी मिळणार आहे त्या निधीची आम्ही स्वतः या ठिकाणी टाकलेला कुठला रस्ता पाहिजे, कुठं गटर पाहिजे, शाळेसाठी काय करायचं आहे किंवा काय करायचं आहे आम्ही न ठरवता की आपल्याकडून जिथं अडचण आहे, आज ज्या गोष्टीची किंवा ज्या कामाची आपल्याला आवश्यकता आहे, गरज आहे ती प्राधान्यानं आपल्याला घेणं गरजेचं आहे। नाहीतर आम्हाला कोण जर सांगितलं की आम्हाला हे रस्ता पाहिजे आणि आम्हाला हे गटर पाहिजे असं न करता आज खरोखर जिथं प्राधान्यानं जिथं गरज आहे ती गावातील आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की जिथं अडचणीचा विषय आहे त्या ठिकाणी
प्राधान्यानं तुम्ही सांगायचं आहे की आम्हाला इथं रस्ता करून पाहिजे, आम्हाला इथं गटर करून पाहिजे, शाळेसाठी ही आमची अडचण आहे, शाळेला ह्या वस्तू लागणार आहे, अंगणवाडीसाठी जी काय गरज आहे त्या वस्तू किंवा त्यांची जी काय अडचण आहे ती अडचण आम्हाला जो काय निधी मिळणार आहे त्या निधीतून पूर्ण करण्याच्या उद्देशानं आरोग्य विभागाला जे काय आपल्याला या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे ती आपल्या मार्फत आम्हाला समजायला पाहिजे. आम्ही परस्पर काहीतरी निर्णय घेणार आणि परस्पर काहीतरी तुम्हाला देणार यापेक्षा सरळ आपण लोकांच्याकडे लोकांच्या ज्या काही समज असतील, लोकांच्या ज्या काही भावना आहेत, लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घेऊया आणि त्यातून मार्ग काढूया. ही फक्त बैठक झाली आणि आम्ही इकडे गेलो आणि तुम्ही घरात गेला त्याच्यावर काय असं विषय नाही. या ठिकाणी तुम्हाला हे पण सांगणं गरजेचं आहे की आम्हाला जिल्हा परिषदेच्या मार्फत 2 कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे आता 2 महिन्यामध्ये. तर त्याच्यामध्ये हा निधी मिळत असताना आपल्याला 4 गावात त्याचा विभागणी करायचा आहे. टाकळी, बोरवाड, सुभाषनगर, म्हैसाळ आणि वड्डी. किमान 50-60 लाख रुपये प्रत्येक गावाला आपण देणार आहे. त्याच्यामध्ये आपण अंगणवाडीला पैसे देणार आहे, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळेला देणार आहे, त्याच्यामध्ये आरोग्य विभागाला पैसे आपण देणार आहे, त्याच्यामध्ये आपल्या गावातील जे काही रस्ते आहेत, जे काही गटरे असतील किंवा आणि अंतर्गत जिथं आपल्याला एखादा बोर मारायचा आहे, सोलर बसवायचा आहे, सोलर स्ट्रीट लाईट बसवायची आहे, ज्या भागात सोलर स्ट्रीट लाईट नाही, कुठं विजेचा खांब नाही, अशा ठिकाणी या ठिकाणी आपल्याला तो निधी वापरायचा आहे.